10% आरक्षणावर 4 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणावर आता 4 ऑक्टोबरला हायकोर्टामध्ये सुनावणी होणार असल्याचं समजतंय। आजच्या सुनावणी दरम्यान मराठ्यांना आता 2 आरक्षण असल्याचं कोर्टानं म्हटलंय। तर या 2 आरक्षणापैकी कोणतं आरक्षण ठेवायचं आहे याबाबत निर्णय घेतला का अशी विचारणा देखील कोर्टानं केली आहे। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याशी आपण चर्चा करूया। वैदेही, आता या संदर्भातली सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे, काय अपडेट्स निघालेले आहेत आजच्या दिवसात? नक्कीच अत्यंत महत्त्वाची खरं तर सुनावणी आज हायकोर्टामध्ये या ठिकाणी करण्यात आली होती। या एकूणच सुनावणी दरम्यान कशा पद्धतीने सध्या मराठा समाजाची परिस्थिती आहे या एकूणच गोष्टींसंदर्भात जी आहे ती मतं मांडण्यात आलेली होती। प्रदीप संचेती यांनी मराठा समाज हा मागासवर्गीय नसल्याचा उल्लेख वारंवार केलेला आहे। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आधीच आरक्षण असताना 10% आरक्षण देखील एक्स्ट्रा दिलं असताना अशा पद्धतीनं या ओबीसी आरक्षणाची गरज काय असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्ट्या आज महत्त्वाची चर्चा झालेली आहे। शैक्षणिक दृष्टिकोनातून मराठा समाजाची नेमकी परिस्थिती काय आहे, 10वी 12वी त्यानंतर 15वी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये मराठा समाजामधील एकूण परिस्थिती नेमकी काय आहे, महिलांची परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टीचा उलगडा जो आहे तो आजच्या या एकूणच चर्चेमध्ये करण्यात आलेला आहे। जवळपास 70-30 असं प्रमाण जे आहे ते दिसून येत आहे आणि तो 70-30चं प्रमाण त्या ठिकाणी जर दिसून येत आहे तर मग मागासवर्गीय नक्कीच वैदेही, एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आता आरक्षणावर 4 ऑक्टोबरला हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। दोन्ही बाजूकडनं युक्तिवाद केला गेलेला होता आणि आता पुढील सुनावणी थेट 4 ऑक्टोबरला होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।